हा टायमिंग आहे सकाळी 6:15चा आणि बघा बाहेरचं जे वातावरण आहे या टायमिंगचं एवढं छान वाटतं ना, तर मी उठल्यानंतर असं 5 ते 10 मिनटं माझ्या खिडकीमध्ये उभी राहते. बाहेरची हवा देखील खूप छान येते आणि थोडंसं वातावरण असं सकाळचं पाहिलं की मनाला आल्हाददायी वाटतं आणि दिवस खूप फ्रेश जातो. तर बघा मुंबईच्या ठिकाणी आता आम्ही जिथे राहतो तिथे घराला बाल्कनी वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे मी अशी खिडकीतच जरा 5-10 मिनटं सकाळचा वेळ घालवत असते. तर तो तुम्हाला इकडे शेअर केला. छान असं आकाश लालसर दिसतंय. झाडं पण मस्त सकाळी सकाळी अशी टवटवीत आणि चमकदार दिसतात. दिवसभर नंतर बिचाऱ्या झाडांवरती एवढी धूळ बसते आणि उन्हाने तर ती कोमेजून जातात. पण बघा आता उन्हाळा चालू झाल्यापासून मी 2 टाईम झाडांना पाणी देत असते. चला तर असो आता इकडे मी चहा उकळायला ठेवलेला आहे. फ्रेश झाली होती आणि नंतर चहा ठेवला आणि अशी मस्त खरपूस अशी चहा आणि चपाती नाश्त्यासाठी ऋतुजाणू आणि श्रीच्या पप्पांना मी बनवलेली होती. कारण मी तर काही दुधाचा चहा घेत नाही. मी आपला ब्लॅक टी घेते आणि भाजी चपातीचाच नाश्ता करते. तर हिचा टिफिन वगैरे झाला, स्कूलची तयारी करून दिली, वेण्या वगैरे घातल्या आणि जानू चालली आता स्कूलला. तिची 7ची स्कूल असते. 6:45ला ती घरातून निघते. स्कूल घराच्या जवळ अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, परंतु बसनी जावं लागतं. त्याच्यामुळे ती निघाली 6:45ला. तर इथे बघा मी सगळ्यात अगोदर जेवण बनवायला घेतलं. तर तुम्ही म्हणाल काय तर एवढं सकाळी 6:45लाच तू जेवण बनवायला घेतलं? तर हो, आज श्रीच्या पप्पांना गाडीवरती भाडं होतं तर जायचं होतं. ते म्हटले मला आज टिफिन हवा आहे आणि त्यांना 9ला निघायचं होतं घरातून. तर म्हटलं चला आपण टिफिनच तयार करूया. त्यासाठी मी आज इकडे जी शेपूची भाजी आहे तर ती बनवणार आहे आणि त्याच्यासाठी मी इकडे मिरची, लसूण छान असं भाजून घेतला. खरपूस शेंगदाणे भाजले. जी भाजी आहे ती मी फ्रीजमध्ये कट करून ठेवलेली होती. ती छान अशी धुवून घेतली आणि जी मिरची आणि लसूण होता त्याचा अबडधोबड असं आपण म्हणतो ना ठेचा तसं करून घेतला आणि शेंगदाण्याचा सुद्धा अबडधोबडच कूट करून घेतलं. बारीक करायचं नाही. आता तेल छान तापलं की त्याच्यामध्ये जिरे टाकले. हा बारीक केलेला मसाला टाकला आणि छान असं परतवून घेतलं. हे सगळं छान परतवून झालं जे मसाले वगैरे आहेत ते. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकली. ती थोडीशी एक 5 मिनटं मी भिजवलेली होती आणि लगेचच आता इकडे शेपूची भाजी त्याच्यामध्ये टाकली. बघा पालेभाज्या खाणं ह्या खूप गरजेच्या आहे. पण माझी मुलं तर मेथी सोडून कुठलीच भाजी आवडीने खायला मागत नाहीत. पण मी असं त्यांना खाण्यासाठी जबरदस्तीने मेथी, पालक आणि शेपू वगैरे अशा करतेच भाज्या. तर बघा हे परतवून झालं माझं चांगलं भाजी की त्याच्यामध्ये हे अबडधोबड केलेलं कूट घातलं आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरची बारीक केली होती त्याच्यामध्येच थोडंसं पाणी घेऊन ते खंगाळून त्याच्यामध्ये टाकायचं आणि झाकण मारायचं. तर बघा अशा पद्धतीने शेपूची भाजी तयार झाली. त्यानंतर पुढचं पण जे काही रुटीन आहे माझं दिवसभराचं ते देखील मी शेअर करणार आहे. हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या शर्मिला लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर बघा ताईंनो, मी तुमच्या सगळ्यात पहिल्यांदा आभार मानते. काल मी माझ्या चॅनलवरती आभारचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर हो तुम्ही पाहिलाच असेल. आपल्या चॅनलला 4 महिने कंप्लीट झालेले आहेत आणि 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. आता यूट्यूबचा क्रायटेरिया पूर्ण व्हायला थोडेच दिवस बाकी आहेत आणि तुमचा आशीर्वाद आणि सपोर्ट असेल तर नक्कीच ते पण माझा लवकरच हातून शक्य होईल. तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा खूप 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 मनापासून आभारी आहे आणि आभार मानते. कारण तुम्ही आहात तर मला काम करायला खूप मस्त वाटतं आणि एनर्जीसुद्धा येते. तुमचा जर सपोर्ट असाच राहिला तर एक ना एक दिवस नक्कीच मी माझ्या ध्येयापर्यंत पोचू शकेन. तर बघा आता सकाळची माझी इकडे बरीचशी कामं झालेली आहेत. मुलींचा डबा गेला, नाश्ता गेला आणि श्रीच्या पप्पांना देखील बाहेर गाडीवरती जायचं होतं त्यामुळे ते देखील टिफिन घेऊन गेले. जवळजवळ 9:30 पावणे 10चा टायमिंग होत आलेला आहे.
आता म्हटलं चला तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा मारू आणि देवपूजा करू. त्याच्यानंतर जे काय आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करेनच. चला तर मग व्हिडिओला पुन्हा सुरुवात करू. बघा आता सकाळी 9:15चा टायमिंग झालेला आहे. मगाशी मी तुम्हाला म्हटलं 9:30 9:45चा टायमिंग झालेला असेल, पण नाही 9:15 वाजले होते. म्हटलं चला पूजा करायला बसण्याच्या अगोदर झाडांना पाणी पहिल्यांदा घालून घ्यावं. जर उशीर झाला परत तर मग ते कोमेजली जातात. त्याच्यामुळे सकाळ संध्याकाळ असं व्यवस्थित टायमिंगवरती झाडांना मी पाणी घालतेच. आता बघा ही जी स्प्रे बॉटल आहे ना, त्याचा हा जो पंप तो असा त्याच्यातून एअर काढला पंप मारून की एवढ्या छान प्रेशरनी याच्यामधून पाणी निघतं आणि झाडांमध्ये एवढी जी फवारणी मी जी करते पाण्याची, त्यामुळे झाडाची पानं स्वच्छ अशी होतात. तर आता चला इकडे माझ्या घरातील देवांची मी विधिवत पूजा करून घेतली. धूप आता अगरबत्ती वगैरे देवांना ओवाळून घेणार आहे. तर कुलदेवीला मी तुपाचा दिवा लावते आणि देवांसमोर तेलाचा दिवा असतो. त्याच्यानंतर जेव्हा पण काही असे स्पेशल असे दिवस असतात सणांचे, तर त्यावेळेस देवांना देखील तुपाचा दिवा लावला जातो. त्याच पद्धतीने बाहेर तुळशीला पण तुपाचा दिवा आणि उंबरठ्यावरती तेलाचा दिवा लावला जातो. आता इकडे मी धूप अगरबत्ती ओवाळून घेतली. देवांची विधिवत अशी पूजा झालेली आहे. कारण बघा सकाळी जर देवपूजा नाही झाली वेळेवरती तर खूप काहीतरी चुकल्यासारखंच वाटतं. पण बघा घरातील कामानुसार म्हणजे मुलांचे टिफिन, मिस्टरांचा टिफिन असेल तर त्यानुसार आपल्याला पूजेचा टायमिंग ॲडजस्ट करावा लागतो. जर सकाळी लवकर त्यांना जायचं असेल तर मग मी पूजा पाठीमागे ठेवते आणि जर त्यांना लवकर जायचं नसेल तर मग नाश्ता वगैरे झालं बनवून की लगेचच देवांची पूजा करून घेते. तर आता माझं आज उलटं काम झालं होतं जरा. आधी जेवण झालं आणि मग नंतर मी पूजा केली. तर आता इथे ज्या पण स्त्री देवता आहेत त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू लावलं, स्वतःला हळदी कुंकू लावलं आणि अशा पद्धतीने पूजा झाली. आता मी आजची विधिवत जी पूजा आहे ती तुमच्यासोबत शेअर करते. कारण ही पूजा बघायला माझ्या बऱ्याच ताईंना फार आवडतं. त्यांच्या कमेंट्स पण असतात. आता इकडे देवांची सगळी घरातील विधिवत पूजा झाली की त्याच्यानंतर ही कुलदेवीची देखील मी इकडे पूजा करून घेतली. कारण बघा आता चैत्र नवरात्र चालू आहे आणि चैत्र नवरात्रमध्ये कुलदेवीची केलेली उपासना याचं खूप छान फळ आपल्याला प्राप्त होतं. तसेच आज अष्टमी आहे आणि अष्टमीला मी काय करते ते देखील तुमच्यासोबत आज संध्याकाळी शेअर करणारच आहे हे व्हिडिओमध्ये. तसेच बघा तुळशी मातेची देखील पूजा झाली. एवढी छान हवा सुटली होती ना, मंद हवेच्या झुळूक आली आणि तुळशी अशी छान हवेच्या झोकात डोलत होती. ती देखील मी तुमच्यासोबत शेअर केली. आता पूजा जेवण सगळा स्वयंपाक वगैरे झाला आणि त्यानंतर बघा श्रीचे एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे त्याच्या जरा रिव्हिजन घ्यावं म्हटलं. कारण बघा मुलांचं कसं असतं एक्झामच्या वेळेला जाताना किंवा त्याच्या अगोदर आपण रिव्हिजन नाही घेतलं तर खेळण्याच्या नादात ती विसरून जातात. असा तर त्याचा अभ्यास सगळा झालेला होता, पण म्हटलं चला एक 5-10 मिनटं थोडीशी आपण त्याची रिव्हिजन घ्यावी. आणि त्याला नेहमी बघा असं हसत खेळत उड्या मारत अभ्यास करायला आवडतं. काय माहिती स्कूलमध्ये तरी कसा एवढा शांत बसतो. जसं घरी आहे ना तसं तो स्कूलमध्ये अजिबात नसतो. नेहमी टीचर सांगतात की तो खूप शांत बसलेला असतो. ज्यावेळेस पॅरेंट्स मीटिंग असते त्यावेळेस मी विचारते टीचरांना की हा त्रास देतो का, मस्ती करतो का, बोलतो का कोणाशी, तर टीचर म्हणतात अजिबात नाही. त्याचा स्वभाव एवढा शांत आहे, तो कधीच कोणाला त्रास देत नाही न कोणाशी बोलत, तो शांतच असतो. काय माहिती मग घरीच फक्त असा त्याचा मस्तीखोरपणा चालू असतो. तर आता इथे सगळे मी त्याची काही रिव्हिजन होती ती घेतली. आता तो स्कूलला चाललाय. बघा कसा बोलतोय. बाय. ऑल द बेस्ट करू. मी मगाचीच केलं ना. ऑल द बेस्ट. बाय बाय.
आता बघा हा टायमिंग आहे संध्याकाळी दिवे लागणीचा तिन्ही संजेचा. मी तुम्हाला सकाळीच म्हटलं होतं की मी संध्याकाळी आज अष्टमीच्या निमित्ताने काय करणार आहे, तर ते देखील तुमच्यासोबत शेअर करणार. तर हो, आज मी तुमच्यासोबत जे शेअर करते ते म्हणजे अष्टमीला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते. आपण जसं नवरात्रात करतो तसंच या नवरात्रात म्हणजे चैत्र नवरात्रामध्ये सुद्धा देवीची पूजा केली जाते, ओटी भरली जाते, कुळाचार केला जातो आणि आज आहे अष्टमी. त्यामुळे मी देवीची अशी विधिवत ओटी भरत आहे. त्यासाठी देवीचा सगळा जो शृंगार लागतो तर तो मी इकडे आणलेला आहे. म्हणजे हिरव्या बांगड्या, मेहंदीचा कोन, नेलपेंट, टिकली, त्याच्यानंतर जी काही काजळ वगैरे जे आपण शृंगार करतो तो सगळा शृंगार या देवीच्या ओटीवर ठेवायचा असतो. आता मला जेवढं जमलं त्या पद्धतीने मी इकडे ठेवलेला आहे. त्याच्यानंतर साडी घेतली छान अशी, त्याच्यावरती खण ठेवला आणि ज्या सगळ्या वस्तू होत्या त्या 5-5 मी तिथे ठेवून दिल्या. आता एक पाट मांडला आणि मी जो रोज कुलदेवीचं स्वरूप म्हणून कलश पूजते तर तोच कलश मी आज इकडे पूजणार आहे. कारण माझ्याकडे कुलदेवीचा फोटो नाही आहे, टाक आहे. तर सर्वप्रथम मी अगोदर इकडे दीप प्रज्वलित केला आणि दिव्याची पूजा केली. कारण बघा कोणतीही पूजा ही दिव्याच्या साक्षीने केली जाते आणि दिवा जो आहे ती पूजा ईश्वरापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. हे त्याच्या मागचा हेतू असतो. आता एका प्लेटमध्ये कलशाला आसन देण्यासाठी मी तांदूळ ठेवले, त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण केलं आणि नंतर जो मी रोज कुलदेवी स्वरूप म्हणून कलश पूजत असते तर तोच कलश आज इथे मी पूजून घेतला, त्याची पूजा करते. आता विधिवत ती देखील तुमच्यासोबत शेअर करते. तर तांब्या भरून पाणी घेतलं कलशामध्ये, त्याच्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, सुपारी टाकलं. आता बघा आणि त्याच्यावरती हा जो रोज पुजते तो नारळ देखील मी ठेवला. तर आज स्त्रीचे पप्पा घरी नसल्यामुळे मला ज्या गोष्टी अवेलेबल झाल्या ओटी भरण्यासाठी त्या मी सगळ्या घेऊन आली. पण इकडे मला पानं भेटली नाहीत खाऊची, त्याच्यानंतर फुलं भेटली नाही. कारण आमच्या एरियामध्ये इथे जवळपास फुलं भेटत नाहीत. एक तर वाशीला किंवा मग मॅप्को मार्केटला जावं लागतं. तर असो, आपली भक्ती महत्त्वाची असते आणि आपण मनापासून किती देवाची भक्ती करतो आणि आत्मीयतेने देवाला पुजतो हे महत्त्वाचं. देव तुमची भक्ती बघतो ना की तुमचा केलेला हा जो काही शृंगार आहे ते बघतो. तर आपण आपल्या पद्धतीने देवाची भक्ती करायची तर ती देवापर्यंत नक्कीच पोचते. तर आता इकडे बघा मी धूप अगरबत्ती ओवाळून घेतला. आता तुम्ही म्हणाल की ताई तुझ्याकडे काही पणते दिवे वगैरे नाही आहेत का पितळेचे, तू ह्या मातीच्या पणत्या का लावलेल्या आहेत? तर हो बघा मी इकडे 5 मातीच्या पणत्या प्रज्वलित केलेल्या आहेत. याच्या मागचं कारण एकच की मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते, त्यामुळे त्याचं पावित्र्य खूप असतं. कोणत्याही पूजेमध्ये मातीची पंती प्रज्वलित करायची असते, त्यामुळे मी इकडे मातीच्या पणत्याच 5 देवीसमोर प्रज्वलित केल्या. आता जी काही मी मगाशी तुम्हाला ओटी दाखवली होती कोणतं कोणतं मी त्याच्यामध्ये सामान घेतलेलं, तर आता त्या ओटीतील जो नारळ आहे त्याला हळदी कुंकू लावलं, स्वतःला हळदी कुंकू लावलं, देवीला हळदी कुंकू लावून घेतलं आणि बघा अशा पद्धतीने देवीची ओटी भरायची. आपल्या कुलदेवीची जी ओटी आहे ती आपल्या छातीजवळ धरायची आणि देवीला मनोभावे प्रार्थना करायची. आपल्या घराचं कल्याण व्हावं, पतीचं कल्याण व्हावं, पतीला त्याच्या व्यवसायामध्ये चांगली वाढ व्हावी, मुलांच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या आणि आपला संसार जो आहे तो असा सुखा समाधानाने फुलून राहावा. कारण कुलदेवी ही कुळाचा उद्धार करणारी असते. आपलं प्रत्येक सुख दुःख हे तिच्याच हातामध्ये असतं. तर बघा ताईनो, अशा प्रकारे चैत्र नवरात्री निमित्त अष्टमीला मी माझ्या कुलदेवीची म्हणजेच औंच्या यमाई आईची ओटी भरलेली आहे आणि ही ओटी आपण जेव्हा अशा पद्धतीने नवरात्रामध्ये भरतो तेव्हा आपलं घर संसार सुखसमाधानाने आनंदाने फुलून जातो. आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. कारण कुळाचा उद्धार करणारी आपली आई आहे ना. तर बघा आई कशी मुलांची जपणूक करते त्याचप्रमाणे आपली कुलदेवी देखील आपल्या घराची जपणूक करत असते. तर अशा पद्धतीने छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते. बाय.